नमस्कार, मी पूर्वी भावे. महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला पाहूयात टॉप 25 बातम्या. 21 डिसेंबरला होणारी एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली. नगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीमुळे परीक्षा पुढे ढकलली. 4 जानेवारी आणि 11 जानेवारी 2026 ला होणार एमपीएससीची परीक्षा. मुंबई शहरामध्ये आज आणि उद्या 15% पाणी कपात. भिवंडीतील गुंदवली इथे तानसा जलवाहिनी बदलण्याचं काम हाती घेतल्यामुळे पाणी कपात होणार. मुंबई शहर, मुंबई पूर्व उपनगर आणि मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये पाणी पुरवठ्यावरती परिणाम होणार. आगामी पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपच्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज स्वीकारायला सुरुवात. पहिल्याच दिवशी 2000 इच्छुकांनी अर्ज केल्याचा पक्षाकडून दावा. जळगाव जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागामध्ये टेंडरमध्ये 100 कोटींचा भ्रष्टाचार. ठाकरेंच्या शिवसेनेचे विधानसभा क्षेत्र प्रमुख रमेश पाटलांचा आरोप. चुकीच्या पद्धतीने एस्टिमेट तयार करून मोठा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा दावा. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये टीडब्ल्यूजे कंपनीच्या विरोधात गुंतवणूकदारांचा बांध फुटला. 200हून अधिक गुंतवणूकदारांचा चिपळूण पोलीस स्थानकामध्ये अधिकाऱ्यांना घेराव. सगळे पुरावे देऊनही टीडब्ल्यूजेच्या संचालकाला पोलीस पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोप. अकोल्याच्या बाळापूर तालुक्यातील वाडेगावामध्ये शेतकरी रस्त्यावर. नाफेडच्या सोयाबीन खरेदी केंद्रावरती लावल्या जात असलेल्या जाचक अटींच्या विरोधात शेतकऱ्यांनी रोखला खामगाव नांदेड मार्ग. पतीच्या जाचाला कंटाळून पत्नीची आत्महत्या. अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेकडून आरोपीला तब्बल 65 दिवसांनी अटक. नांदेडमधल्या आनंदनगर भागातनं आरोपीला अटक. खानापुरातल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. बेळगावामध्ये कर्नाटक विधानसभेचं हिवाळी अधिवेशन होत असताना विरोधामध्ये सीमाप्रश्न मांडण्यासाठी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. शिर्डीमध्ये साईबाबांच्या चरणी 1,54,253 रुपये किमतीचं गुलाबाच्या आकाराचं सोन्याचं फूल अर्पण. छत्तीसगडचे साईभक्त गीतिका साहनी यांच्याकडनं गुलाबाच्या आकाराचं सोन्याचं फूल अर्पण करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 डिसेंबरपासून विदेश दौऱ्यावरती. मोदी जॉर्डन, इथिओपिया आणि ओमान दौऱ्यावर. 15 ते 18 डिसेंबरपर्यंत मोदी 3 देशांचा दौरा करणार.